सांगलीतील प्रभाग क्रमांक 10 मधील रेल्वे स्टेशन समोरील सोमवार बाजारामुळे नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून बाजार एकतर्फी व्हावा अशा मागणीचे निवेदन मनपा प्रशासनाला देण्यात आले, मात्र मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे। भाजपचे कार्यकर्ते सूरज पवार आणि मकरंद मामुलकर यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे। सोमवार बाजार एकतर्फी बसवावा जेणेकरून अपघात अथवा आग लागल्यास त्या ठिकाणी वाहने पोहोचवण्यास अडथळा येऊ नये। तसेच गांधी वसाहत आणि माकडवाले गल्लीमध्ये समाज मंदिर बांधण्यात यावे ही सुद्धा मागणी करण्यात आली आहे। आमदार गाडगे यांनी लवकरच काम सुरू करू असे आश्वासन दिले आहे। प्रभाग क्रमांक 10 मधील जो सोमवार आठवड्याचा बाजार भरतो तो बाजार एकतर्फी होण्याकरिता आम्ही महापालिका प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिले, तर प्रशासनाने काय दखल न घेता चालढकल कोणाच्या तरी सांगण्यावरून करत आहे। आज आम्ही शहराचे लाडके आमदार कार्यसम्राट सुधीरदादा गाडगीळ यांना भेटून निवेदन दिले। त्यांनी हा रस्त्याचा विषय 15 दिवसात मार्गी लागतो असा शब्द दिला। तसेच कृष्ण यादव ते मुळीक घरापर्यंत आणि ओम गणेश हॉटेल ते नरोटे घरापर्यंतचा रस्ताही लवकरात लवकर करून देतो अशी गवाही दिली। हे काम करताना आम्ही सुचवलं की गांधी वसाहतमधले समाज हॉल तसेच माकडवले कुंचीकोरे समाजासाठी समाज मंदिर हेही बांधून देतो म्हणून त्यांनी शब्द दिला। आज सुगज मामा पवार व मी मकरंद मामुलकर आम्ही मिळून रेल्वे स्टेशन समोर भरणारा सोमवार बाजार तसेच येथील अंतर्गत रस्ते याबाबतीत आमदार सुधीरदादा गाडगे यांना भेटून निवेदन दिले। त्यांनी लवकरात लवकर हे प्रश्न मार्गी लावतो अशी ग्वाही दिली व त्यासाठी महापालिका प्रशासनालाही आदेश केलेले आहेत। इथून पुढे आम्ही मिळून प्रभाग क्रमांक 10 असेल किंवा सांगली शहरात ज्या काही अडचणी असतील त्या मिळून सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत।